मूड महाराष्ट्राचा या कार्यक्रमात. तर माढा मतदारसंघातील म्हणजे माढा लोकसभा मतदारसंघातील माळशिरस आणि अकलूज वासियांशी संवाद साधल्यानंतर आपण आलेलो आहोत आपल्या शोच्या चौकटीत, जिथे आपण पाहिलं तर एकीकडे आहेत विरोधक, एकीकडे आहेत सत्ताधारी, त्याचबरोबर शेतकरी संघटना, सकल मराठा समाजाचे प्रतिनिधी देखील आज आमच्या या शो मध्ये इथं उपस्थित आहेत. माढा लोकसभा मतदारसंघ 2019 मध्ये आरुळी देण्यात आली होती, माढा आणि शरद पवारांना पाडा, आणि आता आरुळी देण्यात आलेली आहे माढा पाडा गाडा. बरं काय नेमकं आहे समीकरण जाणून घेऊयात. एकीकडे पुन्हा एकदा विद्यमान खासदार महायुतीकडनं ते म्हणजे रणजितसिंह निंबाळकर, आणि दुसरीकडे आहेत धैर्यशील मोहिते पाटील, जे एकीकडे भाजपवासी होते पण आता त्यांनी शरद पवार गटाची वाट धरल्यानंतर खासदारकीची उमेदवारी मिळवली आहे. पाहूयात, जाणून घेऊयात. आपला पहिला प्रश्न घेऊ. पहिला प्रश्न अर्थात मी घेतोय यांना, का आम्ही तुमचा उमेदवार निवडून द्यावा? आदरणीय कृष्णा भीमा स्थिरीकरणचा महत्वपूर्ण योजनेचा मार्गी लावावा म्हणून, शेतकऱ्याच्या हमीभावाला भाव मिळावा म्हणून, आणि वंचित पीडित शोषित घटकांना न्याय मिळावा म्हणून, आणि दुसरं म्हणजे महत्वपूर्ण MIDCची योजना आणि तरुणांच्या हाताला रोजगार मिळाला म्हणून आम्ही धैर्यशील मोहिते पाटील यांच्या पाठीमागे ठामपणे उभा आहे आणि माढ्यातली जनता या सर्व मुद्द्यावरती घेऊन त्यांच्या पाठीमागे उभा आहे. ठीक आहे, 40 सेकंदात त्यांनी त्यांचं म्हणणं मांडलं. अर्थात माझ्या कार्यक्रमाला मी स्वागत करतोय भोसले सरांचं. माझी सनदी अधिकारी आहेत आणि अर्थात भाजपच्या वतीने खिंड लढवण्याकरता ते इथं उपस्थित आहेत. सर, का आम्ही तुमचा उमेदवार पुन्हा एकदा निवडून द्यावा? आपल्या सर्वांना आठवत असेल की 2019 मध्ये पंढरपूरच्या सभेमध्ये मोदी साहेबांनी कृष्णा नीरा भीमा स्थिरीकरणची घोषणा केली होती. त्याप्रमाणे आशियन बँकेमार्फत 33 कोटीचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे आणि ती योजना मार्गी लावलेली आहे. ती योजना पूर्ण करण्यासाठी माझा खासदार, कार्यक्षम खासदाराला पुन्हा ह्या भागामध्ये रेल्वेचा सर्वे पूर्ण करून चालू करून दिलेला आहे. पंढरपूरची रेल्वे आपली जी पेंडिंग पडली होती ब्रिटिश काळापासून, त्याचा सर्वे होऊन ब्रिटिश काळामध्ये पडलेली रेल्वे आज देखील सर्वेक्षण होऊन त्याला कार्यान्वित, बजेट प्रोव्हिजन करून कार्यान्वित केलेली आहे. आपल्या पालखी मार्ग आपण बघता चालूच आहे. तुमचा मगाशी उल्लेख केलेला 33 कोटीचा बजेट टाकून तो जो कृष्णा नीरा भीमा स्थिरीकरण हे 3 जिल्ह्याचा उजनी धरणापासून दुष्काळी जनतेच्या शेतकऱ्यांना पाणी देणारा, त्यांचा अश्रू पुसणारा, लातूर, धाराशिव किंवा तुमच्या बीड, माजलगाव भागातल्या शेतकऱ्यांचा देखील या ठिकाणी दुष्काळी जनतेचा प्रश्न मिटणार आहे आणि त्यासाठी आमचा खासदार पुन्हा आपण निवडून द्यावा. बरं, ठीक आहे. तुम्हीच 2019 मध्ये आरोळी दिली होती, बरोबर ना? माढा आणि शरद पवारांना पाडा. मग आता तुम्ही म्हणताय माढा पाडा आणि गाडा, नेमकं काय? परिस्थिती अशी आहे की साहेबांनी जे बोलले आता की कृष्णा भीमा स्थिरीकरण योजना आहे, त्यांना आणखी नावही माहित नाही की कृष्णा भीमा, ते कृष्णा नीरा म्हणता येतं त्यांना आणखी जिल्हेही माहित नाहीत की ते 7 तालुके आहेत त्याच्यामध्ये, की ते त्यासाठी विजयसिंह मोहिते पाटील उपमुख्यमंत्री असल्यापासूनचे जे काही त्यांनी प्रयत्न केलेले आहेत, त्यासाठी जे प्रयत्न आतापर्यंत चालू आहेत ते फक्त ते श्रेय लाटण्याचं काम करत आहेत. निंबाळकर दिला ना तुम्हाला आश्वासन दिलं होतं 2019च्या व्यासपीठावरती, निधी दिला जाईल, काम केलं जाईल, कामाला सुरुवात झालेली आहे. तरी नेमका तुमचा विरोध उमेदवाराला आहे की पक्षाला आहे? मुळात आमचा विरोध हा उमेदवाराला आहे. हा उमेदवार आपण बघत असाल पाठीमागे आदरणीय विजयसिंह मोहिते पाटील ज्यावेळेस उपमुख्यमंत्री होते आणि ज्यावेळेस त्यांनी या माढ्याचं नेतृत्व केलं, त्यावेळेस त्यांचा महत्वपूर्ण लोकांचा जिव्हाळ्याचा प्रश्न होता कृष्णा भीमा स्थिरीकरण. तो प्रश्न या खासदाराने हाणून पाडलाय. आणि दुसरा प्रश्न नीरा देवधर असेल, लोणंद मार्ग असेल, पंढरपूर लोणंद रेल्वे असेल, हे फक्त आयत्या पिठावर रेगोड्या मारण्याचं काम हा खासदार करतोय. आपण पाठीमागचं विजयसिंह मोहिते पाटील साहेबांचं काम बघावं, त्याची निवेदनं बघावी. आपल्या विजयसिंह क्रीडा संकुलमध्ये आदरणीय केंद्रीय मंत्री यांनी ज्यावेळेस या ठिकाणी आले होते त्यावेळेस त्यांनी तो प्रश्न मार्गी लावलाय आणि हे उगाच काहीतरी भरकवण्याचं काम करतात. हा खासदार हा निष्क्रिय खासदार आहे, म्हणून आम्ही त्या खासदाराला इथून पुढे या ठिकाणी याला स्थानात देणारच नाही. येणार तर धैर्यशील मोहिते पाटीलच येणार. की तुम्हाला उमेदवारी हवी होती म्हणून हा सगळा कालवा आहे? नाही, उमेदवारी आम्हाला हवी होती म्हणून हा कारभार नाही. हा खासदार कधी या माढा मतदारसंघात कुठल्याही गावात सक्रिय झालेला नाही, जनतेच्या प्रश्नाला कुठे उपस्थित राहिलं नाही, त्यानं कुठले कामं केलेले नाहीत. जे आमचे विजयसिंह मोहिते पाटलांनी पैरवी कामं केले होते तेच कामाचे पाडे संसदेमध्ये पण पूर्ण पाटण केलंय त्याचं आणि जनतेत पण त्याचा वापर करत आहे. त्यामुळे यावेळेस या उमेदवाराला आम्ही पाडायचा निश्चय केलेला आहे आणि आम्ही उमेदवार इथं निवडलेला आहे. बरं, ठीक आहे भोसलेजी, मला आपल्याला विचारायचंय नेमकी पोटदुखी कुठे? नाही, त्यांनी मगाशी नमूद केलं ते माझं म्हणणं खोटं असं म्हटलं. 2019 मध्ये विजयसिंह दादा, रणजितसिंह मोहिते पाटील आणि सगळे
मान्यवर त्या स्टेजवर उपस्थित होते, त्याचा क्लिप देखील धैर्यशील मोहिते पाटलांनी क्लिअर केलेली आहे. या ठिकाणी 3300 कोटीचं आशियन बँकेचं फडणवीस साहेब सरकारनं पैसे रिलीज केलेत, मोठे मोठे प्रोजेक्ट रिलीज केलेत. अशा प्रकारची क्लिप स्वतः उमेदवार धैर्यशील दादांनी रिलीज केलेली आपण ऐकायला येते. बरोबर, ठीक आहे. त्यांनी कबूल केलं, कबूल केले त्यांनी. तरी ते आता त्या गटामध्ये गेले. पुन्हा एकदा ते त्या गटात कशासाठी गेले आहेत? त्यांना व्यक्ती केंद्रित राजकारण करू नये. समाजाच्या विकासासाठी राजकारण करावं, समाजासाठी राजकारण करावं आणि ही लोकशाही पद्धतीनं लोकांमध्ये विकसित भारत रुजवलं पाहिजे. हे त्यांची क्लिप आहे. बरं, ठीक. येतो. मला सकल मराठा समाजालाही हे दिला. दोन्हीकडनं जे म्हणणं झालं की विकासाची कामं झाली, हे म्हणतायत काहीच झाली नाहीत. हे म्हणतायत की झाली नाही म्हणून आम्ही आमचा उमेदवार उभा केलेला आणि त्यांना निवडून आणू. माडा पाडा गाडा, तुमचं काय म्हणणं? ही दोन्ही पण लबाड आहे ती, तुम्हाला खरं सांगतो. इथं सकल मराठा समाज असेल, धनगर समाज असेल, मुस्लिम समाज असेल, ह्या तिघांनाही जुळवायचं काम या दोन्हीने पण केलेलं आहे. आमच्या दोन्हीने पण पाठीमागच्या काळात 23 मार्च 1994ला शरद पवारांनी पाठीमाग आमच्या पाठीत खंजीर बसला आणि 16% आरक्षण आमचं दुसऱ्याला दिलं. आणि आता महायुतीच्या सरकारनं आमचे सगळे सोयरेवरून एसआयटी चौकशी जरगे पाटलाला लावली, परंतु या सर्व आमदारांनी तिथे हातवरती करून एसआयटीला मागणी केली. परंतु इथं कुठल्याही सकल मराठा अन्याय झालेला ह्याच्यावरती कुणीही वाचा फोडलेला नाही आणि तिथे विरोधही केलेला नाही. त्याच्यामुळे दोनाला पण आम्हाला दोघांशी घेणदेण नाही. आम्ही सर्वजण मिळून, सकल मराठा समाज असेल, बहुजन समाज असेल, सर्वजण मिळून उद्या बैठक घेऊन आमचा निर्णय पुढचा जाहीर केला आणि कदाचित एका दिवस आम्ही आमचा उमेदवारी जाहीर करेल. साधारण किती मताधिक्य आहे तुमचे? 6 लाख मतदान. निर्णायक मतदान आहे. बरं, ठीक आहे. मला आपल्याला विचारायचंय. त्यांनी असं म्हणलं, हा तुम्ही बोलणार, त्यांनी असं म्हणलं की दादांनीच गेल्या 2019च्या व्यासपीठावरच्या आश्वासनानंतर कबूल केलं होतं की हो, कृष्णा भीमा स्थिरीकरणाच्या मुद्द्याला घेऊन आम्ही भाजपमध्ये आलो, पण आम्हाला निधी मिळाला असंही म्हणलेलं आहे. आणि आता त्यांनी आपली भूमिका बदलली. त्यांनी जो युक्तिवाद केला त्यावर तुमचं उत्तर काय? साहेब, मुद्दा असा आहे की भाजपचं खायचे आणि दाखवायचे हे वेगळे आहे. भाजप पक्ष आणि आता आमचं ही जे आपण ज्या प्रांगणात उभारलोय अकलूज नगर परिषद, ह्या नगर परिषदेला 1ही रुपया नाही दिलेला नाही ह्या खासदारांनी. आणि कृष्णा भीमा स्थिरीकरण ह्याच्याबद्दल तुम्ही जर काल आमच्या उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील ज्यांनी शेती, शेतकरी, शेतीभाऊ, तरुणांना रोजगार ह्या सगळ्या गोष्टीवर उहापोह केलाय आणि त्यांनी कृष्णा भीमा स्थिरीकरण सगळे जिल्हे 36 तालुके आणि 6 जिल्ह्यांचं त्यांनी नियोजन सांगितलं. आताचे साहेब म्हणले की निधी दिला, कुठं निधी दिला, किती इम्प्लिमेंट झालं, 10 वर्षात भाजपनं काय काय केलं साहेब आपल्याला माहिती आहे. महागाई तर तुम्हाला माहिती आहे. मी कृष्णा भीमावर मी बोलणारच आहे, पण आमचा उमेदवार असा आहे की या ग्रामपंचायत माध्यमातून अगदी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती सदस्य, ज्या अभ्यासपूर्ण त्यांनी काल वक्तृत्व संवाद साधला जनतेशी आणि या जनतेतनं आणलेला हा उमेदवार आहे साहेब. हा लादलेला वगैरे नाही. आणि मुद्दा असा आहे साहेब, कृष्णा भीमा स्थिरीकरणना तुम्ही माहित आहे ते डायव्हर्जन नाव दिलं साहेब त्याला. आज शेतकऱ्यांची काय हाल आहेत तुम्हाला माहिती आहे साहेब. महिलांसाठी गॅसचे हाल तुम्हाला माहिती आहे. 6.5 मुद्द्यावर येतो. ऐका, कृष्णा भीमा स्थिरीकरण जे तुम्ही म्हणला ना, ते निधी देऊन कुठं काम झालं त्यांना विचारा. बरं, ठीक आहे, मी घेतो शेतकरी संघटनेकडे. बोला, तुम्ही बोला. आपल्या देशाची संसद ही जगात सगळ्यात सर्वश्रेष्ठ आहे. त्या संसदेमध्ये अभ्यासू माणूस पाहिजे. तसे संभाजी महाराजांच्या आजोळच्या निंबाळकर यांचं सांगायचं काय काम आहे. सगळ्या संस्थांच्या डब घ्यायला आले ते. शिक्षण संस्था घ्या, कारखाना घ्या, तुमचे शिवामृत डेअरी घ्या, विजय शुगर घ्या, यांनी पूर्ण डब घ्यायला आणला आणि शेतकरी लुटला. ह्यांना उभा राहायचा अधिकार नाही. अजिबात नाही. हो, अजिबात नाही. मला सांगा कुठली संस्था नीट आम्हाला दाखवायनी. समोर सांगू दे येऊन, मी समोर उभा राहतो. किती लुटलं शेतकऱ्यांना. 10,000 लाख लिटर. बोलू द्या, 1 मिनिट बोलू द्या, 1 मिनिट बोलू द्या. ऐका 10,000 लाख लिटर रस गेला. 10,000 लाख लिटर रस गेला. अशीच खरं कॉन्ट्रॅक्टर दिलं. अरे कुठली नाटक होते ह्याच्या नाटक त्यांनी शिक्षण संस्थेत लोक आहे ते